भारतात कोविड-19 वेगाने का पसरत आहे? ही जी सेकंड लहर आहे ही एवढ्या झपाट्याने का वाढत आहे त्याचं ती गोष्ट मी एक्सप्लेन करू शकतो. कोविड-19 मध्ये जर आपण एजंट होस्ट एन्व्हायरमेंट जर असं म्हटलं तर एजंट म्हणजे करोना व्हायरस, होस्ट म्हणजे माणूस ह्युमन बिंग आणि एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं सराउंडिंग वातावरण. तर खूप सारी कारणं जी एजंटशी रिलेटेड आहे, खूप सारी कारणं जी माणसाशी रिलेटेड आहे आणि खूप सारी कारणे जी वातावरणाशी रिलेटेड आहे. या सर्वांचं एक कॉम्बिनेशन, ह्या सर्व कारणांचं एक कॉम्बिनेशन झपाट्याने वाढणाऱ्या दुसऱ्या लहरसाठी कारणीभूत आहे. जर मी स्पेसिफिकली सांगायचा प्रयत्न केला तर आपण हे बघू की एजंट कॅरेक्टरिस्टिक किंवा कारणे एजंटशी रिलेटेड. तर बेसिकली आता जे सध्या दुसऱ्या लहरमध्ये आपल्याला मेन कोरोना व्हायरसची स्ट्रेन दिसत आहे ती आहे B1617 B1617. ही कोरोना व्हायरसची स्ट्रेन सध्या दुसऱ्या लहरमध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे आणि शास्त्रज्ञांनी अशा काही स्टडीज केलेल्या आहेत ज्या असं दाखवत आहेत की ही जी स्ट्रेन आहे B1617 या स्ट्रेन मध्ये झपाट्याने पसरण्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कम्पेअर केली आपण जी जुनी पहिली चायनामधून कोरोनाची स्ट्रेन आलेली होती तर डेफिनेटली व्हायरसची कॅरेक्टरिस्टिक बदललेली आहे. त्यामुळे आपल्याला झपाट्याने वाढणारी दुसरी लहर दिसत आहे. वातावरण, खूप सारे कारण वातावरणाशी रिलेटेड ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणू शकतो. तर जेव्हा पहिली लहर आली होती भारतामध्ये तेव्हा आपण सर्व लोक लॉकडाऊन मध्ये होतो. मला आता पण आठवते 24 मार्चला आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालेलं होतं आणि तेव्हाच नवीन जास्त केसेस आपल्याला दिसायला लागले होते. पहिल्या लहरच्या वेळेस आपण जास्तीत जास्त वेळ घराच्या आतमध्ये होतो. लोकांचं एक दुसऱ्याशी भेटणं कमी होतं. त्यामुळे पहिल्या वेव्ह मध्ये तुम्हाला तो कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने दिसत नव्हता. परंतु जेव्हा ही सेकंड लहर आलेली, सेकंड लहर जर मी म्हणेल तर ही सुरुवात झाली होती महाराष्ट्रापासून, अमरावती जिल्ह्यापासून ही सुरू झालेली आणि ही सुरू झालेली होती मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. त्यावेळेस जर आपण बघितलं तर आपल्याकडे लॉकडाऊन नव्हतं. सर्व लोक कोविडच्या आधी जसं वागायचे तसंच वागत होतं. लोकांचं एक दुसऱ्याशी भेटणं जास्त होतं. लोक कामासाठी घराच्या बाहेर निघत होते. जास्तीत जास्त लोकांचं एक दुसऱ्याशी भेटणं होतं. त्यामुळे दुसऱ्या वेव्ह मध्ये लोकांचं एक दुसऱ्याशी भेटणं जास्त होते. त्यामुळे व्हायरसचा प्रसार दुसऱ्या वेव्ह मध्ये आपल्याला जास्त दिसलेला. तिसरी गोष्ट होस्ट रिलेटेड फॅक्टर्स, ते म्हणजे पहिल्या वेव्ह नंतर जेव्हा लॉकडाऊन काढलेला आणि लोकांना त्यांचं काम करण्यासाठी घराच्या बाहेर जाण्याची अनुमती दिलेली तेव्हा लोकांनी जॉबसाठी घराच्या बाहेर जायला सुरू केलं आणि त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना घराच्या बाहेर जाऊनच काम करावं लागणार आहे. सर्वांना असं लक्झरी नसते की ते घरात बसून काम करतील. तर जेव्हा त्यांनी दुसऱ्या लहर मध्ये किंवा पहिला लॉकडाऊन काढल्यानंतर जेव्हा लोकांनी घराच्या बाहेर जायला सुरू केलं, काही दिवसानंतर लोक थोडे असं म्हणता येईल की लोकांचं जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण कोरोना व्हायरस बद्दल बोलतो, कोरोना व्हायरस अवॉइड करण्यासाठी जे काही आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सजेस्ट करतो, हळूहळू लोकांचं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. तोंडावरती मास्क घालणे, हात वारंवार धुणे, दुसऱ्याशी बोलताना एक साधारणतः 6 फूटचं अंतर ठेवणे, क्राउडिंग, गर्दीची जागा अवॉइड करणे, जर मीटिंग वगैरे असेल तर आपण मेक शुअर करायचं की प्रॉपरली व्हेंटिलेटेड रूम मध्ये मीटिंग घ्यायची. तर या सर्व गोष्टी हळूहळू लोकांनी पहिला लॉकडाऊन काढल्यानंतर या सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्सकडे लोकांनी दुर्लक्ष करायला सुरू केलं. त्याचं एक खूप मोठं एक्झाम्पल हे म्हणता येईल की आपण बघितलं
गव्हर्नमेंटनी कुंभमेला ऑर्गनाईज केलेला, जिथे 15 लाखापेक्षा जास्त लोक जमा झालेले. अशा गर्दीच्या ठिकाणी व्हायरसला खूप जास्त संधी मिळते रॅपिडली स्प्रेड होण्यासाठी. अशा गर्दीच्या ठिकाणी लोक जेव्हा जमतात तेव्हा व्हायरसला ग्रो होण्यासाठी आणि व्हायरसला पसरण्यासाठी खूप जास्त संधी मिळते. दुसरं म्हणजे आपण बघू शकतो खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीज, खूप साऱ्या पॉलिटिकल रॅलीज इन द आता आपण बघितलं बंगालमध्ये नुकतंच असेंब्ली इलेक्शन झालेलं आणि ॲज अ पार्ट ऑफ पॉलिटिकल पार्टी खूप सारे लोक जमा व्हायचे. तर अशा व्हेरियस गोष्टी, एजंट रिलेटेड फॅक्टर, मनुष्याशी संबंधित काही कारणे आणि वातावरणाशी रिलेटेड काही फॅक्टर, या सर्व फॅक्टर्सचं कॉम्बिनेशन दुसरी लहर एवढ्या झपाट्याने वाढत आहे याच्यासाठी कारणीभूत आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला जर हा प्रसार थांबवायचा असेल तर जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला आधी सांगितले होते, हात वारंवार धुणे, फेस मास्क बरोबर यूज करायचा, दुसऱ्यांशी बोलताना बरोबर अंतर ठेवून बोलायचं, गर्दीच्या ठिकाणी अवॉइड करायचं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता फॉलो करावं लागेल. आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला हे सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करण्यासाठी एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार करायला पाहिजे.